नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। आज घेऊयात आढावा परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंडळींचा। धमाका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेले आहोत गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी या गावी। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रचार चालू आहे। तर चला पाहूयात येथील ज्येष्ठ मंडळींच्या विचारांचा। भारतीय जनता पक्ष परभणी जिल्हा, या परभणी जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी विश्वनाथजी जाधव पाटील उर्फ ज्ञानेश्वर माऊलीभाऊ जाधव म्हणून त्यांना ओळखले जाते। माऊलीभाऊ जाधव हे गंगाखेड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत। अशा या नेत्याकडे आपण जाऊया। सर नमस्कार। जय श्रीराम। जय श्रीराम सर। आता हे भाजपवाले आहेत ते जय श्रीराम म्हणतात। तर सर आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी संदर्भात आपण काय सांगाल? भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गणातील जिल्ह्यातील 54 गण आहेत। त्यापैकी भारतीय जनता पार्टी 49 ठिकाणी भाजप सोबळावर लढत आहे। तर विकासाचा व्हिजन घेऊन आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व आमच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या परभणी जिल्ह्यामध्ये नेतृत्वावर विश्वास ठेवून जे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जात आहे ते विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही तळागाळातल्या लोकांवर लाडकी बहीण असो, गावातील विकास निधी असो व काम करण्याची पद्धत असो, या पक्षाच्या माध्यमातून आम्हाला जे विकास करता आला ते आतापर्यंत 70 वर्षाच्या काळात काँग्रेसने जे काही नाही केलं ते आम्ही 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यावर महाराष्ट्रात व केंद्रात मोदी सारख्या चांगल्या माणसाला पंतप्रधान व्हावा याचा मान मिळाला व जनतेचे ते काम करण्याचा त्यांना वसा घेतलेला आहे। निस्वार्थ सेवा देशाची करत आहेत। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परभणी जिल्ह्यात आमच्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून पक्षाने आमच्या मेघनादिदी बोर्डीकर यांना पालकमंत्री देऊन जिल्ह्याचा विकास साधता येईल, भाजप घराघरात कसे पोहोचता येईल यांच्या विकास माध्यमातून त्यांच्या मी भाजपचा एक जिल्हा उपाध्यक्ष झालो तेव्हापासून मला खूप काही निधी राणीसारगावसारख्या खेड्यापाड्यापर्यंत नेता आला व आमच्या तालुक्यात 7 जिल्हा परिषद गण आहेत तरी 7ही उमेदवाराला व 14 पंचायत समितीचे गण आहेत तरी भाजप जे चिन्ह असेल, कमळ चिन्ह जिथं असेल तिथं मायबाप जनतेनं आम्हाला भरभरून मदत करावी व भाजपच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून देऊन उद्या जिल्हा परिषदच्या गटावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं व खेड्यापाड्याचं राहिलेला जे अनुशेष आहे आम्ही तळागाळाच्या वाड्या तांड्या यांच्यापर्यंत आम्ही विकास होतो। राणी सारगावला आम्ही मॉडेल मला भाजपमध्ये असल्यामुळे राणी सारगावला एक विकास करता आला। मी माझी पत्नी राणी सारगावची भाजपची असल्यामुळे सरपंच होता, बहुमान मिळाला पक्षामुळं व आदर्श ग्रामपंचायत म्हणून मी मेघनादिदी बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर काम करून वाटेल तेवढा निधी मला दिदीने दिल्याहून गावाचा विकास आला। आम्ही विकासात कुठेही कमी पडणार नाहीत व इथून पुढे सरपंच असताना आम्ही गावचा विकास करू शकतो। तर जिल्हा परिषद ताब्यात दिल्यास आम्ही नक्कीच जिल्ह्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। त्यांचे माझे हात जोडून सर्वसामान्य व मतदार मायबाप जनतेला आत्मविश्वासाने सांगतो की आम्ही तुमच्या पैसे खाणार नाहीत, कुणाची लूट करणार नाहीत। आम्ही तळमळतेने भाजपचे कार्यकर्ते आम्ही घराघरात मोदीचे विचार व देवेंद्र फडणवीस यांचे विचार आम्ही घराघरात पोहोचू व आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन तळागाळात वाड्या असो तांड्या असो मी आतापर्यंत 2 ते 2.5 वर्षामध्ये मला भाजपचे सरकार असल्यामुळे 50 ते 55 कोटी रुपयाचा निधी राणी सारगावसारख्या खेड्याला मिळतो। तर जिल्हा परिषद ताब्यात आल्या तर तालुक्यात आम्ही कुठलेही गाव शिल्लक ठेवणार नाहीत व विकास आम्ही घेऊनच लोकांपुढे मतं मागण्यात जाऊ। आम्ही काही पैशावर कोणी खरेदी करणार नाहीत व कुणाला आम्ही दिशाभूल करणार नाहीत। आम्ही सरळ मायबाप जनतेचे उपकार मानून आम्ही सर्वस्वी विकास माध्यम घेऊ। आम्ही कोणाची आमची चूक जरी झाली असेल आमच्या एखाद्या उमेदवाराकडून भाजपच्या तरी आम्हाला पदरात घेऊन काम करण्यासाठी संधी देण्याची एवढी मायबाप मतदार बंधूंना
विनंती आहे. व राणी सारख्या दुर्मिळ भागात भाजपच्या माध्यमातून आम्ही विकास केलेला आहे. तरी येणाऱ्या काळात पंचायत समिती असो, जिल्हा परिषदच्या भाजपचे उमेदवार असो, गुंजगाव असो, हिसाद असो, कोदरी असो, मातपुरी असो, धारासूर असो, मलडसगाव असो, व ह्या सर्व लोकांना एकमतानं येणाऱ्या 7 तारखेला कमळ निशाणीच्या पुढं बटन दाबून सहकार्य करावे व भरघोस मताने विजय करावे. आम्ही विकास केल्याशिवाय राहणार नाहीत ही तुम्हाला ग्वाही देतो जिल्हा उपाध्यक्ष पदाहून. आणि आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. मी साधा शेतकरी कुटुंबातला एक साधा माणूस होतो, साधा कार्यकर्ता असो. पक्षानं मला खूप काही पदं दिले व त्या माध्यमातून मला गावात सर्वसामान्याचा विकास करता आला. राणी सारगावला मी मॉडेल बनवले. माझी ग्रामपंचायत बघा, भाजपचं सरकार असल्यामुळे मला ग्रामपंचायतला निधी आणता आला. तो ग्रामपंचायतचा काय पलट केला. गेल्या 50 वर्षात राणी सारगावमध्ये शिवस्मारक नव्हतं शिवाजी महाराजाचं, ते सुद्धा मला यांच्या बोर्डीकर साहेबाच्या आशीर्वादानं मला इथं आणता आलं व सहकार्यानं उभं करता आलं. व मग बसस्टँड परिसर असेल का गावातला बाजार चौक असेल, आठवडी बाजार असेल, व वाड्या तेड्यावर निधी असेल, संत सेवालाल महाराजांचा निधी असेल, व पाणी सुलभ शौचालय असतील व इतर रस्त्याचे प्रश्न असतील, आम्ही तत्परतेने मार्गी लावले. व आम्हाला खंबीर नेतृत्व म्हणून मेघनादिदी बोर्डीकर यांचं जिल्ह्याला नेतृत्व मिळालं. त्यांच्या माध्यमातून आम्ही गावोगावी जाऊन विकास केला. राहिलेला आम्ही पूर्ण विकास झाला म्हणत नाही, तरी उर्वरित जे विकास राहिलेला आहे वाड्या खेड्या तांड्याचा, तरी आम्ही जिल्हा परिषद माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद जाधव साहेब. आपला जे भाजपाचा अजेंडा आहे गल्ली ते दिल्ली, फक्त विकास आणि विकासाचं मॉडेल, तर आपण खूप छान सांगितलं आहे. अजूनही तुमच्या वाडी तांड्यामध्ये, खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये विकास अधुरा आहे. म्हणून आज तुम्ही विकासाचं मॉडेल, विकासाचा मुद्दा घेऊन भारतीय जनता पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये वावरत आहे. आणि निश्चितच मतदारांचा देखील आम्ही कौल पाहत आहोत की भारतीय जनता पक्षाकडेच झुकतं माप दिसत आहे. त्याबद्दल सर्वस्वी धन्यवाद. न्यूज 24 परभणी वार्तातर्फे आपले आभारी आहोत. मला अभिमान या गोष्टीचा आहे. रत्नाकर गुट्टे सारखा एक प्रचंड कार्यक्षम आमदार, कार्यसम्राट आमदार आपण या अशाप्रमाणे पिंपळदरी येथे भाजपा उमेदवार सय्यद अल्ताफ भैया व धम्मा पवार यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.